गणरायाचं आगमन तर थाटात झालं, जल्लोषात झालं. आता उत्सुकता आहे ती लाडक्या गौराईची. आणि म्हणूनच आम्ही घेऊन आलोय हा खास कार्यक्रम गौरी आल्या घरा. गौरीला माहेरवाशीण म्हणतात आणि आजची आमची IBN लोकमतची माहेरवाशीण आहे अभिनेत्री मानसी कुलकर्णी. मानसी, खूप स्वागत आहे तुझं. आणि आज आपण ठाण्याच्या रसाळ काकूंकडे आलेलो आहे. तर हे सगळं वातावरण, ही सजावट पाहून तुला काय वाटतंय? मला खरं तर खूप मनापासून आनंद होतोय, कारण मुळात मला आपले सगळे सणवार साजरे करायला खूप आवडतात. पण काय होतं, कधी कधी या शूटिंगच्या दगदगीत किंवा हेक्टिक शेड्यूलमुळे कधी फॅमिलीला वेळ देता येत नाही, सणवार साजरे करता येत नाहीत. पण आज या निमित्ताने हा सण मला इतक्या छान प्रकारे साजरा करायला मिळतोय, त्यामुळे आधी मी तुमचे आभार मानते. आणि खूप छान वाटते आणि डेकोरेशन वगैरे सगळं आणि मांडलंय ते पण इतक्या सुंदर पद्धतीने मांडलंय, तर मला फार आनंद होतो हे बघून. मला वाटतं आणखी काही कदाचित मला जेवढी माहिती आहे त्याच्यापेक्षा नवीन काहीतरी मला काकूंकडनं सुद्धा ऐकायला मिळेल अशी मला अपेक्षा आहे. तर मी काकूंना आधी विचारू इच्छिते की हे सगळं म्हणजे तुमच्याकडची काय प्रथा आहे ते सगळं तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? जरूर. अगं कसं आहे माहिती आहे का, गौरी हा खरा म्हणजे माहेरवशनींचा सण असं म्हटलं जातं. कारण एक जुनी गोष्ट म्हणजे मला अशी थोडीशी माहिती आहे ती म्हणजे की या म्हणजे भाद्रपद षष्ठीला बरोबर कोल्हापूर नावाचा जो एक राक्षस होता, तर त्या राक्षसाला आपली जी महालक्ष्मी आहे तर तिने ठार मारलं. आणि त्याच्यामुळे गावामध्ये आपल्या माहेरवशनी यायला लागल्या नाही. तर तेव्हा राक्षसाचा एवढा धुमाकूळ होता की माहेरवशनी यायला सुद्धा घाबरायच्या. तर त्याच्यामुळे माहेरवशनी माहेरी यायला लागल्या आणि मग तो माहेरवशनींचा सण म्हणून ती गौरी यायला लागली. आणि मग सगळ्या माहेरवशनींचं कौतुक, मग त्यांना जेवायला खायला घालायचं, राहायला हे करायचं, म्हणून त्या 3 दिवस गौरी असतात. रसाळ काकू, तुमच्या घरची प्रथा काय? किती वर्ष या गौरी येत आहे तुमच्याकडे? याबद्दल आम्हाला जाणून घ्या. अरे बापरे, आमच्याकडे गौरी म्हणजे जवळजवळ 60 वर्ष झाली असतील. माझ्या सासूबाई आता 88 वर्षाच्या इथे आहेत बसलेल्या. तर म्हणजे सासूबाईंच्या सासूबाई गौरी बसवायच्या. पण जशा सासूबाई इकडे ठाण्यामध्ये आल्या ना, तर तेव्हा त्यांनाही हौस होती आणि त्याच्यामुळे त्यांनी ह्या गौरी बसवायला हौशीने सुरुवात झाली. कसं म्हणजे तुम्ही काय विचार करून हे सगळं करायला घेतलं आणि मग तुम्ही ते तुमच्या सुनांना कसं काय करायला लावलं, किंवा तुम्ही हौस म्हणून तुमची हे करायला घेतलं, तर काय प्रथा असते, काय करायचं असतं, कसं करायचं असतं, हे तुम्हाला आधीपासून माहिती होतं का तुम्ही तुमच्या मनाने सगळं करायला लागलात? नाही, आधीपासून मला थोडं थोडं माहित होतं. पण माहेरी काही मी एवढं शिकले नव्हते, लक्ष दिलं नव्हतं या प्रथेत वगैरे. सासरी आल्यावर सासूबाईंचं मत अगदी खूप व्यवस्थित असायचं त्यांचं. चुकलं की रागवायच्या वगैरे असं. ते हळूहळू शिकले मग. पण त्यामुळे त्या रागवायच्या म्हणून सगळं नीट व्हायचं का? तसंही असेल ना? हो, शिकता आलं ते आणि व्यवस्थित करता आलं. सासूबाईंनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आम्ही त्यांचा जो शब्द हौस होता हाच आम्ही जास्ती प्रामुख्याने धरला आणि ती हौस आम्ही आमची पुरी करण्याचा प्रयत्न करायला लागलो. त्यानिमित्ताने असं झालं की हळदी कुंकू नुसतं करायचं, लांब लांबहून लोक यायला लागले. तर मग आपण छान डिश वगैरे करू, त्यानिमित्ताने आपण गेट टुगेदर करू. तर अशा दृष्टिकोनातनं आम्ही सगळ्यांनाच आमंत्रित करतो. हे नुसतं हळदी कुंकू नसतो, सगळे फॅमिली फ्रेंड्स, सगळे जे जुने असतात. आणि आवर्जून सांगावं असं वाटतं की आम्ही ह्या कार्यक्रमासाठी आम्ही कुणालाही आमंत्रित करत नाही. सगळ्यांना माहिती आहे की आमच्याकडे दरवर्षी हा सण होतो आणि त्याच्यामुळे दरवर्षी जवळजवळ 300-350 पर्यंत लोक आमच्याकडे येतात. अगदी 11 वाजेपर्यंत सगळ्यांची ये-जा असते. तुमच्या सुनबाई, आता तुमची ही पहिलीच गौर आहे का? तर ह्या पण आपल्या माहेरवाशीण आहेत. तर तुमचा कसा अनुभव आहे या घरात? खूप एक्सायटेड आहे. आई म्हणाली त्याप्रमाणे खरं आहे, मी खूप एक्सायटेड आहे. कारण मी पहिल्यांदा उभ्या गौरींचा सण बघणार आहे. माझ्या घरी खड्यांच्या गौरी असतात, त्यामुळे उभ्या गौरींचं बरंच काय काय असतं हे मला कळलंय. त्यामुळे आता बघू या वेळेला कसं काय. आणि आय एम रिअली एक्सायटेड की इव्हिनिंगला येणारी आज माणसं आहेत ती मला अनुभवायचे. 300-350 इज अ बिग नंबर फॉर मी. सो लेट्स सी काय होतंय ते.
एक्साइटमेंट तर आहेच सणावाराची, हे सगळं पहिल्यांदा बघायला मिळते. पण त्याचबरोबर त्यांनी जी प्रथा सांगितली हे सगळं करायचं असतं, फॉलो करायचं असतं, ते करायची कितपत तयारी आहे, कितपत आवड आहे तुम्हाला? आवड खूप आहे. पूर्वीपासून गणपती घरी असल्यामुळे खूप जास्त आवड आहे. पण आता थोडंसं टेन्शन पण आहे, कारण इथे उभ्या गौरी आहेत. सो या सगळ्या गोष्टी शिकणं, त्या स्वतःमध्ये रुजवणं, या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. सो आता बघू कसं कसं हळूहळू जमता येते. रसाळ काकूंची माहेरवाशीण पण इथे आहे, गौरी तर आहेच पण माहेरवाशीण राजसी सुद्धा इथे आहे. राजसी, काय मग छान वाटतंय ना आता माहेरी आल्यावर? मस्त वाटतंय, पण मी माझ्या कझिनला खूप मिस करते, कारण आम्ही दोघी माहेरवाशिणी दरवर्षी असायचो आणि ती आता US ला शिफ्ट झाल्यामुळे अनफॉर्च्युनेटली ती माझ्याबरोबर नसते, त्यामुळे तिची मला खूप आठवण येते. आणि घरी मग इतके वर्ष कशा पद्धतीने तू कशी मदत करायची? आम्ही टोटल इथे 5 भावंड, म्हणजे सगळे चुलत भावंड. आम्ही घरी सगळे डेकोरेशन करायचो आणि ती माझी जी चुलत बहीण आहे ती आर्किटेक्ट असल्यामुळे आम्ही तिथे हेल्पर, म्हणजे ती मेन सगळं करणार, म्हणजे अगदी राजस्थानपासून सगळं ती उभारायची आणि आम्ही तिची सगळी मदत करणार, एवढंच आमचं काम असायचं. पण आम्ही खूप एन्जॉय करायचो, म्हणजे अक्षरशः त्या गौरी बसेपर्यंत आमचं शेवटपर्यंत डेकोरेशन चालू असायचं आणि मी खूप मिस करते तिला. दरवर्षी एवढाच थाट असतो? हो, एवढाच असतो. रादर ह्या वर्षी कमी आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण आता फक्त मी आणि माझ्या बहिण्या एवढ्याच आम्ही इथे आहोत. बाकी माझी जी सगळी भावंड आहेत ती कामानिमित्त बाहेर असल्यामुळे आम्हाला आता असं एकत्र येऊन डेकोरेशन करणं जमत नाही. पण एकत्र येऊन ते आपला हा कार्यक्रम नक्की बघू शकतील. आणि तू काय मदत करते? एवढी छान नटलीस तू, काय मदत करणार आहेस आता? मी काल हे डेकोरेशन करण्यामध्ये खूप मदत केलेली. तर मी जेव्हा हळदी कुंकू असतं तेव्हा मी हळद कुंकू वगैरे लावते आणि अत्तर घालण्यामध्ये तर खूप छान. आणि मोदक खाण्यामध्ये पण? इथे ह्यांच्या गौरीच्या प्रथेबद्दल आणि छान त्यांची पद्धत जी काय आहे, परंपरा आहे, त्याच्याबद्दल तर आपण जाणून घेतलंच. पण आपल्याला इथे खूप छान डेकोरेशन केलेलं दिसतंय, गौरींना छानपैकी सजवलेलं दिसतंय. तर त्याच्याबद्दल आपण यांना विचारूया की हे डेकोरेशन वगैरे सगळं कोण करतं, कसं करतं, किंवा त्याच्यात पण तुमचं काही हे असतं का, ठरलेल्या काही गोष्टी? सुरुवातीपासून फक्त गणपती जेव्हा असतात बसवलेले तेव्हा ते एके ठिकाणी बसवलेले असतात आणि ज्यावेळी गौरी येतात तेव्हा आम्ही 2 गौरीच्या मध्ये गणपती आणून बसवतो आणि मग सगळी मुलं मिळून तर डेकोरेशन करतातच. आणि त्याच्यानंतर इथं जे एक बाळ दिसतंय, हे बाळ जी पद्धत सुरू आहे ते नातवंड घरात आल्यानंतर सासूबाई म्हणाले की नाही, आता आपण बाळ पण गौरीच्या इथं बसवूया. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं बाळ आम्ही आणायला लागलो. आणि मग संध्याकाळी खूप लोक पण आल्यामुळे त्यांना पण असे गौरीचं दर्शन घ्यायला खूप आवडतं आणि आवर्जून येतात लोक, म्हणजे बोलवतात सुद्धा. आणि एवढं छान तुम्ही सजवता म्हटल्यावर माझी खात्री आहे की ते बघूनही त्यांना फार आनंद होत असेल. एवढी माणसं जी आपलं समजून येतात ना, तर त्यांना हे सगळं छान सजवलेल्या गौरी ज्या आपण बघितल्या त्या बघून फार आनंद होतो. काही ज्या भक्त म्हणजे येतात ना, तर त्या अशा इथे बसून ध्यान लावतात की इथे बसल्यानंतर आम्हाला शांत वाटतं, आम्हाला जरा ध्यान लावायचं. म्हणजे अशा पण गोष्टी आहेत की लोक येऊन इथे बसतात शांतपणाने, की इथे मंदिरासारखं आम्हाला ध्यान लावायला बरं वाटतं, इतक्या प्रसन्न चेहऱ्याच्या आणि प्रसन्न. खूप छान. ह्याहून मोठी कॉम्प्लिमेंट नसेल मला वाटतं. एवढं तुम्ही सगळी फॅमिली एकत्र येऊन मनापासून हे जे सगळं करता, तर मला वाटतं तिथे आल्यानंतर सगळ्यांना इतकं प्रसन्न वाटतं की इथे बसून ध्यान करतात. म्हणजे मला वाटतं ह्यांनी जी मेहनत घेतली त्याचं चीज झालं असं त्यांना वाटत असेल. आणि खूप छान इथे डेकोरेशन यांनी केलंय. आणि आपल्याला मगाशी आजींनी जसं सांगितलं की त्यांनी हाऊस म्हणून जे सुरू केलंय ते त्यांच्या सगळ्या सुना त्याच्यात आणखी व्हॅल्यू ॲडिशन्स देऊन परंपरा पुढे चालू ठेवतायत. तर सगळे फार मजा करतायत असं मला वाटतं. इतके आधुनिक विचार आहेत या रसाळ फॅमिलीचे आणि हे पाहून आम्हीही धक्क झालो आणि आम्हीही खुश झालो. आणि म्हणूनच आम्ही आमची माहेरवाशीण आहे मानसी कुलकर्णी, तिच्यातर्फे तुम्हाला एक छोटीशी भेट देणार आहोत. काय मानसी, मजा येते ना? खूप मजा येते, अगदी मनापासून. अगदी माहेरवाशीण असल्यासारखं वाटतं. खरंच फील आलाय मला आता.
आणि अजून तो फील, अजून तो रंगणार आहे, ही मजा आणखी रंगणार आहे. कारण आता आपण रसाळ कुटुंबियांच्या गौरीचा थाट तर पाहिलाय, आता आपण जाणार आहोत कोळी काकूंकडे आणि त्यांच्या गौरीचा थाट पाहणार आहोत. अच्छा, मला फार एक्साइटमेंट आहे, म्हणजे कारण जसं मी मगाशी सांगितलं सण आणि सगळे साजरे करायला मला फार आवडतं, तर ह्या निमित्ताने मला साजरा करायला मिळतो ह्यातच मला फार आनंद आहे. चला तर मग आता जाऊयात कोळी काकूंकडे. त्याआधी घेऊयात एक ब्रेक. पाहत रहा फक्त IBN लोकमत. हिऱ्या मोतियाच्या पावलांनी गौरी आली अंगणी आणि गौरी आलेली आहे या कोळी कुटुंबियांची. आणि आपण पाहतोय की सुपातली ही गौरी आहे आणि प्रतिकात्मक गौरी देखील आहे इकडे. अतिशय सुंदर असा राजेशाही थाट गौरीचा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण आधी वृषालीताईंनाच विचारूया की तुमची सगळी प्रथा काय आहे आणि याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर काय सांगाल? आम्ही पहिलं तिचं पूजन करून तिचा साज शृंगार तिला देतो आणि नंतर मग ते शेतात पीक येतं, त्या पिकाला भरभराट यावी म्हणून आम्ही तिचं ते सगळं तिला सगळं वाण तिचं असतं ते देतो आम्ही. आणि त्या वाणाच्या मागे म्हणजे आम्ही अशी म्हणतात की त्यातला ती मिरची बरो भेंडा पडो, तर जो कोणी प्रेग्नंट किंवा काय असेल ड्यूक ती यावर्षी मुलगा होणार असं आम्ही मानतो कुटुंबातलं. आणि त्या सुपामध्ये गौरीचं सगळं सौभाग्य अलंकार असतात, पुन्हा तिचं काय लागणार ते सगळं साहित्य. आणि बाजूला तुम्ही बघताय तो मग गौरीचा भाऊ आहे सक्रोबा असं त्याला म्हटलं जातं. आणि आम्ही माहेरवाशीण घेऊन आलेलो आहोत. IBN लोकमतची माहेरवाशीण आहे मानसी कुलकर्णी, तर तिला आम्ही घेऊन आलेलो आहे. मानसी, तुला कसं वाटतं यांचा हा गौरीचा थाट? मला खूपच बरं वाटतंय, कारण वेगवेगळ्या प्रकारे मला हा प्रकार माहिती नव्हता. असा सुपातली असते, खड्याची असते, तेवढं मला माहिती होतं. ह्यांच्याकडचा जो प्रकार आहे प्रतिकात्मक, त्यांनी गौरी इथे बसवली आणि तिला नटवलंय वगैरे फार छान. तर वेगवेगळ्या प्रकारे कोण कोण कसं कसं साजरा करतं ते कळतंय आता, तर फार आनंद होतोय मला. मला विचारायचं म्हणजे काय, साजरा सण एकत्र सगळे येऊन साजरे करतात, तर तुमच्याकडची वेगळी अशी पद्धत काय आहे गौरी साजरा करण्याची? म्हणजे आता गौरी आज येणार, त्याचा उद्या संध्याकाळी त्याला पिठाचा नैवेद्य असतो, दुसऱ्या दिवशी पूजन होतं. माहेरवाशिणी, आमच्या सगळ्या माहेरवाशिणी येतात, आम्ही सगळेजण एकत्र म्हणून खूप मजा करतो, डान्स वगैरे खूप करतो, रात्रभर जागरण असतं आमच्याकडे. आणि तिसऱ्या दिवशी गौरीचं विसर्जन. आणि हा इथे आपला एक गौरीचा भाऊ पण आहे. काय रे, तुला मजा आली का मगाशी? मजा आली का? हो, त्याला खूप मजा आलेली आहे. नाव काय तुझं? आणि काकू, तुम्ही काय सांगाल, आता किती वर्ष ही गौरी तुमच्याकडे येते, याबद्दल काय सांगाल? 55 वर्ष झालेली आहेत. आणि आमचं हे कुटुंब आहे ना जवळजवळ 105 लोकांचं आहे. सगळ्यात छोटं किती 9 महिन्याचं आणि सगळ्यात 78 नाही 85 वर्षाचं आहे. अरे बापरे, खूप मोठं. सगळ्या पिढ्या आमच्याकडे बघायला मिळतील. आणि मेन म्हणजे सगळे एकत्र असतात, सगळे आम्ही 5 दिवस अगदी एकत्र येऊन सगळं साजरा करतो. म्हणजे इथे सासू सासरे सगळे नातू नातू एकदम मस्त मजेत राहतो. बापानी देखील लेक भुकेली आली ग, बापानी देखील लेक भुकेली आली, नाय बापा भुकेलू देऊन आलू ग, नाय बापा भुकेलू माहित देऊन आलू, जाऊया नंदीवारी.
गणेशोत्सव साजरा होतो तो एकत्र कुटुंबियांतर्फे आणि हे सगळे एकत्र भेटतात. हाच तो सण आहे आणि हाच तो उत्सव आहे. आणि दरवर्षी आम्ही वाट बघत असतो, अगदी वाट बघतो कधी गौरी गणपती येत आहेत. आणि जाताना आम्हाला अगदी असं दुःख कसं होतं की आपण आपल्या माहेरावरून निघताना तसं आम्हाला वाटतं की आपण आता 5 दिवसानंतर निघणार, गौरी जाताना अगदी तसं पाणी येतं अगदी डोळ्यामध्ये. तुमचा उत्साह तुमच्या या सगळ्या नटण्यावरनंच आम्हाला अंदाज आलेलाच आहे. आणि हे सगळे तुमचे दागिने ते पण फार छान आहेत, त्याबद्दल काय सांगाल? हे काय आहे? याला डोरलं असं म्हणतात. टिपिकल कोळी लोकांचं मी बघाल जुने वगैरे कोळी ते डोरलं. हे त्याचे वेगवेगळे प्रकार असतात, 5 पातीचं, 2 पातीचं, 1 पातीचं. हे 5 पातीचं डोरलं, त्याचे काप कानातले आणि हे डोरलं. मानसी, हा सगळा गौरीच्या आगमनाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळाला आणि अनुभवायला मिळाला, साजराही करायला मिळाला त्या निमित्ताने. नक्कीच. आणि त्या मागे आहेत या वृषाली ताई, तर त्यांनाही आपण एक छोटीशी गिफ्ट देऊया आमच्या माहेरवाशिणीतर्फे कापसे पैठणी. वृषाली ताई, तुमचा हा जो उत्साह आहे हा फक्त नटण्या मुरडण्याचा नाही तर याच्याही पलीकडे आहे, हे आम्हाला माहिती आहे. तर हे खेळ आणि नृत्य हे सुद्धा तुम्ही आम्हाला दाखवणार हो, दाखवणार ना सर. क्या बात आहे. मानसी, बघायचं आहे का मग? हो, कारण मी सुद्धा असं काय म्हणतात त्यांचा डान्स किंवा असा प्रकार मी कधी अनुभवला नाहीये, त्याच्यामुळे ते बघण्यासाठी मी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड आहे. चला तर मग बघूया. चला. हा उत्साह खरंच अवर्णनीय आहे, शब्दात व्यक्त करण्यासारखा नक्कीच नाही आहे. पण मानसी, तरी मी तुला विचारते की तुला हा थाट, हा सगळा गौरीचं आगमन, हा थाट, हा जल्लोष हा कसा वाटला? खूप छान वाटला. जसं तू खरंच आत्ता म्हणालीस तसं शब्दात वर्णन करण्यासारखा नाही आहे. कारण आणि माझ्या इंडस्ट्रीतल्या लोकांना जास्त ते पटेल. कारण काय होतं, बऱ्याचदा आम्हाला इच्छा असून सुद्धा काही फॅमिली फंक्शन, सण वाऱ्याला वेळ देता येत नाही. त्याच्यामुळे ह्या निमित्ताने तरी मला हा सण साजरा करता आला आणि साजरा करण्याबरोबर आणखी वेगवेगळे प्रकार त्याचे साजरा करण्याचे मला कळले, त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटलं. नक्कीच. आणि तुझ्यासोबत आम्हालाही खूप मजा आलेली आहे. तेव्हा IBN लोकमततर्फे आणि कापसे पैठणीतर्फे आम्ही तुम्हाला ही एक पैठणी देणार आहोत आमच्या माहेरवाशिणीला. गौरीच्या आगमनाचा हा सोहळा, हा थाट, हा जल्लोष, हा उत्साह नक्कीच आमच्यासोबत तुम्हीही एन्जॉय केला असेल यात शंकाच नाही. चला तर मग आजच्या या खास कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त IBN लोकमत.